नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आलो आहे आता आपली केळीच्या शेतामध्ये। आपण बघू शकताय हा जो घड लागलेला आहे बांधावरचा घड आहे। बांधावरचा म्हणजे सेकंड नंबरची लाईन आहे बघा, पहिली लाईन आणि दुसरी लाईन म्हणजे बांधावर सुद्धा ही आपली केळी चांगलं येण्याचं कारण म्हणजे आपण श्रेय देतोय ह्या झटका मशीनला। कारण की इथे रानडुकरांचा खूप त्रास होता। कुत्रेसुद्धा म्हणजे भटके कुत्रेसुद्धा फिरत होते आणि आजूबाजूला म्हणजे कसं हा भाग आहे, हा पश्चिमेकडील भाग आहे। म्हणजे पश्चिमकडील भाग असल्यामुळे इथे उन्हाचा फटकासुद्धा बसतो। बाजूला केळी आहे, थोडंसं अंतरावर आहे म्हणजे जवळ 20-25 फुटावर आहे, त्याचासुद्धा आपल्याला फायदा होतो आहे। आणि बांधापासून जो बांधावरची जी केळी ही सुद्धा आपली खराब झालेली नाही आहे, म्हणजे शेवटची जी रांग आहे ही सुद्धा चांगली आहे। आणि हे बघा, हे जे खाली जी गवत दिसतंय हे सुकलेलं गवत आहे। हे झटका मशीनचा एक फायदा होतो की आपण बांधावर जो आहे की घाण होऊ देत नाही। कारण की हे जे झटका मशीनचं असं असतं की बांधावर जर वायरला जर समजा हिरवे गवत म्हणा किंवा झाडाची फांदी वगैरे जर टच झाली किंवा आपल्या पिकाचे फांद्या टच झाल्या तर ते झटका मशीन काम करत नाही किंवा लवकर त्याची जी बॅटरी आहे डाऊन होते। म्हणून आपण त्याला स्वच्छता ठेवतो, तो एक फायदा होतो। म्हणजे बांधावर बघा तुम्ही बांध बघू शकताय, बांध एकदम स्वच्छ केलेला आहे। वेळोवेळी आपण त्याला तणनाशक मारतो। आणि आपण केळीमध्ये सुद्धा आज आपण आपला हे जे झटका मशीन आहे आपण रिमोटवर केल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, आपण बाहेरूनच बघतोय। हे जे गवत आहे, गवताचे जे आच्छादन आहे हे याच्या खाली जे आहे ना आर्द्रता कायम राहते। आता बघा इथे ओलावा आहे, जमीनसुद्धा नरम असते आणि केळीला पण हे बघा आता आपण हे जे इथे बघतोय ही जी केळी आहे तर व्यवस्थित आहे। आता बघा हे बांधावर आहे ना SRTचं एक तत्व आहे, बाहेरून जे येणारं जे पाणी आहे दुसऱ्याच्या शेतांमधून जे येणारं पाणी आपल्या शेतात जर आलं समजा तर ते पाणी वाहून जोरात न जाता ते खाली जिरतं, तो एक फायदा होतो। आणि हे बघा आता हा बांध आहे, बांध बघतोय आपण, हे बघा इथे खड्डा पडलेला आहे म्हणजे पावसाच्या पाण्यानं म्हणा किंवा पाईपलाईन तुटल्यामुळे हे गड्डे झाले। आता बघा हे जे 2 पाईप दिसत आहे इथे खोल असल्यामुळे खालून कुत्रे वगैरे रानडुकर जायला नको पाहिजे म्हणून आपण हे 2 पाईप एक्स्ट्रा टाकले छोटे तुकडे आणि ती एक वायर जास्त टाकली। याचं कारण बघा तिथे वायरनी पुढे इकडे वायरनी हे बघा इथून वायर घेतली म्हणजे तो भाग आहे खोल झालेला आहे, म्हणजे तो तुटलेला होता, बांध फुटलेला होता, त्याला आपण रिपेअर केला नाही। असं आपलं चारही बाजूनं जर पाहिलं तर आपला बांध फुटलेला आहे, म्हणजे दुसऱ्याच्या शेतातलं पाणी आपल्या शेतात येतं। बरेच लोक यामुळे झगडे करतात की तुमच्या शेतातलं पाणी येऊन आमच्या शेतामध्ये जातं आहे आणि आमचं नुकसान होतं आहे, आमचे पिकं सडत आहे। पण आपण इथे जे आहे ना आपल्या शेतामध्ये कितीही पाणी आलं समजा तर ते शेतात साचत नाही किंवा आपल्या पिकांचे जे मुळे आहेत तिथे येत नाही। आपण काय केलेलं आहे, एक वेगळी टेक्निक वापरलेली। ही जी टेक्निक आहे महाराष्ट्रातीलच नेरळ येथील आदरणीय चंद्रशेखर पडसावळे दादा यांनी सुरू केलेली आहे SRT शेती। ही SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक। हे यात काय असतं, बेड बनवावे लागतात आणि आपली जी लागवड आहे आपलं जे पिकं आहे ते बेडवर लागवड करावी लागतात, ना की पेरावी लागत। आपण लागवड म्हणजे हँड सीडरने लागवड करतो किंवा आपण हातानंसुद्धा लागवड करतो आणि म्हणजे कसं याला आहे ना बैलजोडी वगैरे वापरत नाही आपण आणि डायरेक्ट लागवड करतो। हाताने लागवड करतो किंवा आपण मशिनरीसुद्धा वापरू शकतो, त्याचे मशिनरी मिळतात। याचे एक आहे की आपण लागवड म्हणजे जमीन कोरत नाही जास्त, म्हणजे गड्डा करून त्यात लागवड करून द्यायची, तेवढंच गड्डा, आजूबाजूची जमीन कोरत नाही आणि जमीनला उघडी करत नाही। म्हणजे गवत कायम असतं, गवतातच पेरतात, सुकलेलं गवत असतं। आता हे जे बाहेरून येणारं जे पाणी आहे, आपण ही जी केळी बघतोय हे पूर्ण नाल्यावर केळी उगलेली आहे। आपली केळी लागवड केली आहे, नाला आहे इथून म्हणजे जवळ 3 ते 4 किलोमीटरवरून शेतांमधून पाणी येतं आणि खोल नाला आहे आणि ह्या नाल्यात आपण लागवड केलेली आहे। ही केळी एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे आणि याला आहे ना फक्त 1 डोस दिलेला आहे रासायनिक खतांचा आणि त्याच्यानंतर आपण युरिया पोटॅश वगैरे ड्रीपद्वारे सोडतो आहे। आणि हे जे पाणी जे बाहेरून येतं आहे
हे पाणी आपले हे गवत असल्यामुळे, सुकलेलं गवत असल्यामुळे त्याच्या ज्या मुळ्या आहेत खोलवर गेलेल्या असतात, आपण ते तशात सोडतो आणि ते सुकल्यानंतर ती जी पोकळी निर्माण होते, त्यामुळे जे येणारं जे पाणी येतं जास्त करून जमिनीत मुरतं आणि जमिनीत मुरल्यानंतर आपली जी ट्यूबवेल वगैरे आहे किंवा विहीर आहे याचं पाणीसुद्धा पातळीसुद्धा वाढते. आणि जे खतं वगैरे आपण शेजाऱ्यांचा सोडा, पण दुसऱ्याच्या शेतातून जे दुरून वाहून आलेलं असतं, आपण काय म्हणतो की बांध फुटल्यानंतर फक्त आपल्या शेजाऱ्याच्या शेतातूनच आपल्या शेतात येतं, हे चुकीचा समज आहे. कारण की त्याच्या शेतातसुद्धा दुसऱ्याच्या शेतातून आलेलं पाणी असतं आणि ते जे पाणी ना अनेक शेतांचं पाणी आपल्या शेतात येतं. म्हणजे काय होतं की त्यांच्या शेतात जोरात पाणी वाहतं, आपल्या शेतात जे पाणी आहे त्याचा स्पीड कमी असतो. आपण आतमध्ये सुद्धा बघू शकतात गवत आहे, त्या गवतामुळे पाणी अटकत जातं आणि पाणी नाल्यांमध्ये असतं आणि आपली पिकं असतात बेडवर, गादीवर असतात, म्हणजे बेडवर असतात. आणि हे जे पिकं आहे, पिकांना कुठलं नुकसान होत नाही. येणारं पाणी आपण अटकवलेलं नाही, वाहू दिलेलं आहे. नाल्यालासुद्धा आपण बांध घातलेला नाही, आपण काही टेक्निक वापरलेली आहे. नाल्यातून पाणी जातं आणि आपल्या शेतात, म्हणजे आपण आपल्या शेताला बांध घाला. बरेच शेतकरी म्हणतात किंवा इतर जे लोक आहेत ते सांगतात की शेतांना बांध बंदिस्ती करा. मी म्हणतो की बांध ठेवूच नका. शेतावर बांध न ठेवता, त्याच्यामुळे काय होतं, शेतातलं बांध घातल्यामुळे आपल्या शेतातलं पाणी शेतातच असतं आणि जोपर्यंत शेतात पाणी असतं ते पाणी पिकं सडवतं. आपल्याला सडवायचं नाही, खतं आहे ना जिरवायचे आहे, त्याला आहे ना खतांचं आहे ना, आपण हे जे खतं आपल्याला पोषक तत्त्व मिळायला पाहिजे सडलेल्या गवतातून किंवा झाडाच्या मुळ्यांमधून पोषक तत्त्व नाही, त्यात विषाणू तयार होतात. आपल्याला आहे ना जीवाणू तयार करायचे आणि चांगले जीवाणू तयार करायचे आणि गांडूळ तयार करायचे. गांडूळसुद्धा आहे ना जास्त पाण्यामध्ये ना, सडलेल्या पाण्यामध्ये टिकत नाही, म्हणजे पाण्यात टिकत नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या शेतातले जे गांडुळांची संख्या वाढायला पाहिजे आणि जीवाणूंची संख्या वाढायला पाहिजे. म्हणून आपण ही जे खतं आहे, खतं जे देतो आहे हे सुद्धा त्याच्या खताचं रूपांतर शेताला पिकाला पोषक तत्त्व मिळायला पाहिजे म्हणून करतो. आता बघा, ही जे आहे ना, हे आजूबाजूच्या जे शेतांमधलं जे खतं आहे, रासायनिक खतं, जैविक खतं, शेणखतं, पावसाच्या पाण्यामुळे किंवा त्यांचे पाईपलाईन वगैरे तुटतात तेव्हा ते जे टाकलेलं जे खत आहे एका झटक्यात म्हणजे क्विंटल गणती आपल्याला ते खतं आपल्या शेतांमध्ये येतं आणि ते आपल्या शेतात जिरतं, मुरतं. आणि अशा पद्धतीनं आपण हे बघतो आहे. बघा, बांधावरसुद्धा केळी चांगली आहे, आतमध्ये सुद्धा केळी चांगली आहे. आणि आपल्याला कमी खर्चात जास्त जर केळी करायची असली तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा SRT शेती म्हणून, आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. प्रत्येक यूट्यूबरांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण मिळतील. आणि SRT शेती शाळा हे जरूर अटेंड करा. कमीत कमी एक वेळा तरी अटेंड करायला पाहिजे किंवा तुम्ही परतसुद्धा अटेंड करू शकतो. कारण की त्याच्यात स्वतः भडसावडे सरांचं मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या टेक्निक कशी आहे त्याच्याबद्दल पूर्ण मार्गदर्शन तिथले जे SRT शेती शाळा जे चालवतात चालक आहे ते पूर्ण माहिती देतात आणि त्यांच्याद्वारे जी माहिती मिळते ते प्रॉपर असते. यूट्यूबवरसुद्धा प्रॉपर माहिती मिळते, परंतु कुठलंही ना शिक्षण घेणं गरजेचं आहे. कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं आपण म्हणतो, परंतु शिक्षण हे प्रॉपर पद्धतीने मिळायला पाहिजे. कारण की आपण चुकीच्या पद्धतीने शिक्षण घेतलो तर तसंच आपण ते करणार आहे. म्हणून आपण ही जी SRT शेती आहे तर कशा पद्धतीने करायची त्याबद्दल तुम्ही त्यांच्याकडूनच मार्गदर्शन करायचं. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये SRT शाळा असते. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा इतर व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघू शकतो. आणि SRT ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे SRT शेतीचं, त्यातसुद्धा तुम्ही जॉईन व्हा आणि त्याच्याद्वारे तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा. आणि व्हिडिओ बघूनसुद्धा बऱ्याच, आता मी सुद्धा सुरुवातीला व्हिडिओ बघून SRT शेती केली, पण एक वेळा मी ते SRT शेती शाळासुद्धा अटेंड केली. त्यामुळे मी माझ्या एका शेताला म्हणजे पूर्ण शेताला मी SRT पद्धतीने ही जी केळीची लागवड केली आहे. आता याचं जे पुढचं पीक आहे तर मी चेंज करणार आहे. कारण की प्रत्येक पीक आपण पिकावर पीक घेतो त्याच्यामुळे नाही SRT शेतीमध्ये सांगतात की तुम्ही जे पीक घेतात की आलटून पलटून घ्यायला पाहिजे. कारण की जर आता आपण चवड्या पत्त्यांचं घेतलं तर मग लांब पत्त्यांचं पीक घ्यायचं,
सोटमूळचं पीक घेतलं, मग नंतर तंतुमूळचं पीक घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शेतामध्ये सर्व प्रकारचे जे मुळ्या आहेत, झाडाच्या मुळ्या आहे किंवा लाकूड आहे, हे मिळतं. आपल्या शेताला लाकूड द्यायला पाहिजे. आपण या पद्धतीने आपण शेती करा. आणि कारण की ना, आजपर्यंत जी शेती केली त्यात कर्ज होत गेलं आहे, आणि यासाठी शेती असं आहे तुम्हाला कर्जातून मुक्त करेल. कारण की इथे खर्च कमी आहे, इथे मजूर लागत नाही. आता बघा, मी फक्त चक्कर मारायला आलो, पाहायला आलो की शेतीमध्ये काय काय आहे, बस, बाकी काहीच नाही. आज काहीच काम नाही. त्यामुळे आपण आपल्याकडे जो मजूर लावलेला आहे, आपण जो सालदार लावलेला आहे, तो सुद्धा आरामात राहतो, त्यालासुद्धा काही काम नाही. त्यामुळे आपण त्याच्यावर प्रेम केलं तर तो आपल्यावर प्रेम करेल. आणि शेतात त्याला पण काम नाही ना, आपल्याला पण काम नाही. तो विचारतो आपल्याला काय काम करू, आपण त्याला सांगायचं तुला पटेल ते काम कर, कारण की कामच शिल्लक नाही. आणि तो पण चांगलं काम करतो, त्याला कमी काम करावं लागतं म्हणून तो काम करतो. आपल्या शेतामध्ये कोण काम करतं माहिती का? करोडो जीवाणू आणि करोडो गांडूळ, लाखो करोडो गांडूळ हे आपल्या शेतात रोज काम करतात. आणि एक सांगतो शेवटचं, की शेतामध्ये छोटीशीसुद्धा आपण जसं आकती म्हणतो ते सुद्धा पेटवायचं नाही. कारण की आपण जे पेटवतो तिथे ना जीवाणू असतात त्याच्या जागेवर, तर ते जीवाणू मरतात. कारण की बरेच शेतकरी ना, मी आता बऱ्याच रस्त्यावरून जाताना बघतो, शेतांमध्ये मोठमोठे शेतं आहे ना डायरेक्ट पेटून देतात. मला सांगा, त्या शेतामध्ये कुठलाही गांडूळ असो, जीवाणू असो, 1 ते 2 फुटावर आलेले असतात का? कारण की खालीसुद्धा गरम होतं, वरतीसुद्धा गरम असतं. बघा, शेतं उघडी पडलेली आहे आणि उघड्या शेतांमध्ये कमीत कमी 10 ते 20 फुटापर्यंत, 10 फुटापर्यंत तरीसुद्धा कोरडं असते. 10 फुटापर्यंत आर्द्रता राहत नाही, कारण की वरतून ऊन पडतं, त्यामुळे ती जमीन सुकलेली असते आणि पाण्याची पातळीसुद्धा खोल असते. मला सांगा, तिथे जीवाणू कोरड्या मातीमध्ये कसे शिल्लक राहतील किंवा जिवंत राहतील? मग ते काय करतात, सावली शोधतात किंवा ओलावा शोधतात. आता ओलावा मिळत नाही, म्हणून ते सावलीकडे थंडावा काही काळ जिवंत राहण्यासाठी ते आपण जे वरती जे कचरा वगैरे टाकलेला असतो किंवा झाडाच्या सावली असते त्याच्या खाली येऊन थांबतात. त्यांचे अंडी असतात, त्यांचे पिले वगैरे असतात, आणि ते काही काळ तिथे थांबतात. परंतु आपण काय करतो, भर उन्हाच्या टायमाला, कडक ऊन असतो तेव्हा आहे ना, त्याला काडीनं पेटवून देतो. आणि त्या टायमाला जर समजा आपण ज्यांना म्हणतो शेतकऱ्यांचे मित्र आहे, आणि तो मित्र जर त्याला जाळतो आहे, तर तुम्ही सांगू शकतात की जो शेतकरी स्वतःच्या मित्राला जाळतो तर तो कसा शिल्लक राहील, कसा कर्जबाजारी होणार नाही. तर त्यांचे जे आशीर्वाद आहे ते घेण्यासाठी आपण एक काम करायचं. आपल्या शेतामध्ये, आता बघा, माझ्या शेतामध्ये गवत आहे. गवत जास्त झालं म्हणून मी काय केलं, मजुरांसाठी ना गंबूट घेतले. आता माझे जे सालदार आहे त्याच्या बायकोसाठी सुद्धा मी गंबूट घेतले. म्हणजे गुडघ्यापर्यंत बूट आहेत. मग ते सुद्धा त्यांनासुद्धा वाटतं की ही आपली काळजी घेतात. मजुरांची काळजी घ्या, गांडुळांची काळजी घ्या. आता माझ्या शेतामध्ये मी चाललोच. आता साप, विंचू वगैरे हे साप बघितला तर मी आता साप एका ठिकाणी राहत नाही, पण आपण म्हणतो की साप आपला दुश्मन आहे. नाही, सापसुद्धा शेतकऱ्यांचा मित्र आहे. प्रत्येक निसर्गात प्रत्येकाची गरज असते. त्याच्यामुळे ना, आता बघा, बऱ्याच ठिकाणी आपण शहरामध्ये बघतो की आपल्या शेतामध्ये जंगली जनावर येतात, कारण की त्यांना तिथे पाणी मिळत नाही, म्हणून ते जंगली जनावर आपल्याकडे येतात. त्याच्यासाठी तो बंदोबस्तसुद्धा त्यांनी करायला पाहिजे. आपण आपल्या शेताचा बंदोबस्त करायचा आणि सुखी राहा, आनंदी राहा. यासाठी शेती करा. यासाठी शेती का करायची? कारण की ते आपल्याला जर कर्जमुक्त व्हायचं असलं तर शेती करायची. कारण की जास्त खर्च न करता कमी खर्चात ही एकच शेती आहे, यासाठी शेती. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर आपण याला लाईक करा, शेअर करा. आपल्याला जे वाटलं त्याबद्दल कमेंट करा. आणि आपलं जे चॅनल आहे, समजा सेवाभाव चॅनल आहे, या सेवाभाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. सेवाभाव 113.7, सेवाभाव 1137. धन्यवाद.